जो लाउड स्पीकर के द्वारा जो एक माफियागिरी चल रही है वो समाप्त होगी. माझा दुसरा पॉइंट पण घेऊ का? महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्या अपात्र लोकांचं जे गेले 8 महिने तहसीलदार कार्यालयावर जे अतिक्रमण सुरू होतं, जो जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला, त्यात आता बीड शहरात असाच प्रकारचा मोठा घोटाळा झाला आहे. एकंदर 2000 जन्म प्रमाणपत्र देण्यात आले, त्यातला 800हून अधिक जन्म प्रमाणपत्र हे अपात्र लोकांना बनावटी कागदाच्या आधारावर देण्यात आले. त्याच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अकोला, अमरावती, पातूर, अंजनगाव, लातूर, मालेगाव, परभणी, संभाजीनगर, एकंदर जळगाव 18 आणि आता 19 व बीड येथे FIR दाखल करण्यात आले. या FIR मध्ये 50 आरोपी, या सगळ्यांची तक्रार आम्ही दिली होती. या 50च्या सोबत मी दुसरे 1000 ची यादी दिली आहे. आता महाराष्ट्रात बांगलादेशी रोहिंग्या अपात्र लोक बनावटी दस्तावेजच्या आधारावर कोणालाही जन्म प्रमाणपत्र मिळणार नाही. ओके, महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस सरकार ने जो अपात्र गैर कानूनी पद्धति से बांग्लादेशी रोहिंग्याओं ने जन्म प्रमाण पत्र प्राप्त किए, उसके खिलाफ एक मुहिम छिड़ी है. कल बीड में और एक FIR दर्ज किया गया. ये 19वां FIR है. इसके पहले अकोला, पातूर, आकोट, मूर्तिजापुर, अमरावती, अंजनगांव, परभणी, लातूर, संभाजीनगर, अब बीड में कल गुना दाखिल हुआ है. 50 आरोपी बनाए गए. कुल मिलाकर बीड में 2000 लोगों को जन्म प्रमाण पत्र दिए गए. उसमें से 800 से अधिक लोगों ने कैसे नकली दस्तावेज दिए, उसके पुरावे डॉक्यूमेंट मैंने पुलिस को दिए हैं. अब महाराष्ट्र में कोई भी इस प्रकार से बांग्लादेशी रोहिंग्या को जन्म प्रमाण पत्र मिलेंगे नहीं. थोडा वेळापूर्वी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. जसं म्हणतात की पंतप्रधान नेहरू ज्यावेळी होते त्यावेळी ते प्रतापगडावर चालत गेले होते, पण अमित शहा यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे, एअरफोर्स, त्यामुळे हेलिकॉप्टरने येणार आणि हेलिकॉप्टरने वरती जाणार. त्यामुळे हा फरक आहे असं म्हणतात. आता असं आहे की संजय राऊतना रोज स्टंट करायचं एक इव्हेंट मॅनेजमेंट शेड्यूल त्यांनी तयार केलेलं आहे आणि म्हणून आता प्रकारच्या टीकेकडे आम्ही काही लक्ष देत नाही. आता अनेक असे मंत्री नेते जातात, ते हेलिकॉप्टरने जातात, बाकी सगळं करतात. संजय राऊतना रोज पब्लिसिटी पाहिजे असते, त्यांच्याकडे आता दुर्लक्ष करायला हवं. संजय राउत कहते हैं कि एकनाथ शिंदे के प्रमुख अमित शाह है. एकनाथ शिंदे अमित शाह को मोटा भाई, एक अपना बड़ा भाई करके देखते होंगे, तो ये सबने उसका आदर करना चाहिए. पूरा हिंदुस्तान अमित शाह को मोटा भाई कहता है, तो अगर एकनाथ शिंदे भी कहते हैं, कभी संजय राउत भी कहते थे, और कभी संजय राउत के बॉस उद्धव ठाकरे भी यही कहते थे. एकनाथ शिंदेचे पक्ष प्रमुख हे अमित शाह आहे, म्हणजे अमित शहाने त्यांचा पक्ष बनवलेला आहे. अभी जनरल ऐसा होता है देखो की आपल्या ही संस्कृती आहे. आपण ज्या व्यक्तीचा आदर करतो, मोठे व्यक्ती असते, त्यांना आपण असा प्रकारचं म्हणतो, हे आमचे पक्ष प्रमुख आहे, कुटुंब प्रमुख आहे, हे माझे वडिलांच्या जागेवर आहे. आज अमित भाईला पूर्ण हिंदुस्थान मोठा भाई म्हणजे मोठा भाऊ म्हणून संबोधित करतो. त्या भावनेने एकनाथ शिंदेनी जर सांगितलं, आता आपण पण सगळ्यांनी तो आदर स्वीकार केला पाहिजे. आता संजय राऊत बद्दल काय बोलायचं.
ते आणि उद्धव ठाकरे हे कालपर्यंत अमित भाईना मोठ्या बाहेर सांगत होते आणि आदराने बघत होते. सर एक संजय राउत ने एक और एक ट्वीट किया है जिसमें काफी रैली निकली जिसमें तलवार लेके लोगों ने घूम रहे हैं. हनुमान जयंती को उन्होंने बोला कहीं ना कहीं बीजेपी इस चीज का एक मुद्दा बनाती, हिंदू मुस्लिम वाली कहानी बनाती, ऐसे का आरोप किया उन्होंने सर. अब ऐसा है कि कोई भी विषय हो, संजय राउत और अरविंद सावंत ने मस्जिद में और वो मुस्लिम मोहल्ले में जाकर मोहम्मद अली रोड पे चुनाव के समय पर हम एफएसआई डबल कर देंगे, उन्होंने वोट किया, छेड़ा नहीं था क्या? आज जब मस्जिद के ऊपर इतनी बड़ी लाउड स्पीकर लगते हैं, देवेंद्र फडणवीस ने इसके ऊपर प्रतिबंध आ रहे, कल तक उद्धव ठाकरे यही मांग करते थे, तो तब संजय राउत को ये हिंदू मुस्लिम नहीं लग रहा था. आज ऐसा हो गया है कि उनकी धोबी का न यहाँ का न वहां का, ऐसी परिस्थिति उद्धव ठाकरे सेना की हो गई है. भगवे वस्त्र परिधान किए थे, हरे कपड़े पहन लिए, अब यहाँ वाले भी मुंह फरा रहे हैं, वहां वाले तो पूछते ही नहीं है. सर आपण काही अनधिकृत मशिदी आहेत त्यांचा पाठपुरावा देखील केला होता. मधल्या काळात तुम्ही मांडूपमध्ये वगैरे जाऊन अशा मशिदींची पाहणी देखील केली होती. आता नेमकं त्यामध्ये काही कन्फ्युजन? सगळ्या अनधिकृत मस्जिदी पाडल्या जाणार. मांडुकला पण नोटीस दिली गेली आणि मानखुर्दचे पण जे मी परवा गेलो होतो त्याला पण नोटीस दिली गेली. मुंबईत एक पण अनधिकृत मस्जिद राहू देणार नाही, त्याच्यावर लाऊड स्पीकर चालणार नाही. ओके. Audio check. Okay. Audio check 1 2. Audio check 1 2. Audio check 1 2. मशिदीवरील भोंग्यांचा गोंगाट आजपासून बंद होणार. ज्या पद्धतीने गेले काही वर्ष धर्माच्या नावाने एका बाजूला लेन जिहाद, दुसऱ्या बाजूला अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमाने दहशत फैलावणे, तिसऱ्या बाजूला मशिदीच्या नावाने लेन जिहाद, याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आता नीती नियमावली घोषित केली आहे. मी देवेंद्र फडणवीसचा या निर्णयाचा स्वागत करीत आहे. गेली अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्राची जनता या जे काही माफिया लोकांचा अत्याचाराला सामोरे जात होते. महाराष्ट्र पोलीसचे अपर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता यांनी मशिदीवर लागणारे भोंगे किंवा अन्य क्षणांसाठी ज्या पद्धतीने बेकायदेशीरित्या लाऊडस्पीकरचा वापर होत होता त्याच्यावर प्रतिबंध लादला आहे. त्यांनी जे नियमावली घोषित केली आहे, गेले 4 महिने मी माझे सहकारी हा विषय सातत्याने गल्लोगल्लीमध्ये जात होतो. मी गेल्या 4 महिन्यात 37 मस्जिद आणि सुमारे त्यावर लागलेले 450 भोंगे, मशिदीच्या आसपासच्या भिंतीवर, बिल्डिंगवर, इमारतीवर आणि 33 अनधिकृत मस्जिद येथे भेटी दिल्या. मग मुंबई असो, MMRDA परिसर असो, आणि या प्रत्येक भेटीची माहिती तिथला स्थानिक पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. आश्चर्याची बाब अशी आहे की घाटकोपर परिसरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही एकाही मशिदीला परवानगी दिली नाही.
आणि त्यावेळी किरीट सोमय्यांनी या सगळ्या भोंग्यांचे त्यांना फोटो पुरावे दिले. 3 दिवसात 33 मस्जिदवाले परमिशन मागायला आले. मुंबईच्या शिवाजीनगर गोवंडी परिसरात 72 मशिदीवर 500 भोंगे. आणि ही यादी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने दिली. याच्याशिवाय 172 मशिदीवर भोंगे लागले. आता हे जे नियमावली प्रसिद्ध झाली आहे त्यात पहिला पॉइंट असा, आदेश प्रत्येक पोलीस स्टेशननी पूर्ण महाराष्ट्रात आपल्या परिसरातील सगळ्यात मशिदीवर अधिकृत अनधिकृत किंवा अन्य कुठल्या धर्मस्थानकावर स्थळावर जर भोंग्यांचा रोज दिवसात अनेक वेळा वापर होत असेल तर त्याची पहिली यादी तयार करावी लागणार. त्यानंतर ती इमारत वास्तू अधिकृत आहे अनधिकृत आहे. स्पष्टपणे आम्ही मागणी केली होती की 70% मस्जिद ज्याच्यावर भोंगे लागले त्या मशिदी अनधिकृत आहे. आता अनधिकृत मशिदीवर भोंग्याची परवानगी मिळणार नाही. मी महाराष्ट्राच्या जनतेला अपील करतोय, विनंती करतोय की आपल्या मशिदीवर पण जर जवळचा भोंगा लागला असेल त्याची ध्वनी मर्यादा हायकोर्टाने एवढी ठरवली आहे, तुमचा इमारतीपर्यंत त्या भोंग्याचा आवाज येऊच शकत नाही. आला ताबडतोब पोलीस स्टेशनला तक्रार करा आणि एक प्रत मला पाठवा. आता मशिदीचा भोंग्याचा आवाज त्या मशिदी पुरताच राहणार आणि तेही या त्याने लिहिलंय स्पष्टपणे की एका भोंग्याला वारंवार दिवसात वाजवण्याची परमिशन नाही. मला समजत नाही, काही MIM असो, समाजवादी पार्टी असो की काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे सेनेचे नेते, आमदार, खासदार नेते रोज किरीट सोमय्याला शिव्या देतात. हो, मशिदीवर वर भोंगा कशाला हवाय? मशिदीचा आत निश्चित आमची काय हरकत नाही, पण मशिदीचा वर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसाठी कशाला? आज सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, अलार्म आहे, त्यांना माहित आहे किती वाजता आपल्याला प्रार्थना करायला जायची आहे. मग फक्त दादागिरी करण्यासाठी. आणि म्हणून उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्याचं पालन करावं लागणार आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्याचा आवाज बाहेर जाऊच शकत नाही. मी पोलिसांना आग्रह करणार आहे, जर बाहेरच्या लोकांना ऐकवण्यासाठी या भोंग्याचा उपयोगासाठी परवानगी दिली तर किरीट सोमय्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करणार. यात आणखी म्हटलंय त्या मशिदीने स्वतः त्याच्या ध्वनीचं मोजमाप घेण्याचं मशीन बसवावं लागणार आणि एकदा, दोनदा, तीनदा जर नियम भंग झाला तर पहिले 1 लाख रुपये दंड आणि आणखीन झाला तर 3 वर्षाची सजा. महाराष्ट्राच्या जनतेला आता अनधिकृत मशीद, अनधिकृत आला ताबडतोब पोलीस स्टेशनला तक्रार करा आणि एक प्रत मला पाठवा. आता मशिदीचा भोंग्याचा आवाज त्या मशिदी पुरताच राहणार आणि तेही या त्याने लिहिलंय स्पष्टपणे की एका भोंग्याला वारंवार दिवसात वाजवण्याची परमिशन नाही. मला समजत नाही, काही MIM असो, समाजवादी पार्टी असो की काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे सेनेचे नेते, आमदार, खासदार नेते रोज किरीट सोमय्याला शिव्या देतात. हो, मशिदीवर वर भोंगा कशाला हवाय? मशिदीचा आत निश्चित आमची काय हरकत नाही, पण मशिदीचा वर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसाठी कशाला? आज सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, अलार्म आहे, त्यांना माहित आहे किती वाजता आपल्याला प्रार्थना करायला जायची आहे. मग फक्त दादागिरी करण्यासाठी. आणि म्हणून उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्याचं पालन करावं लागणार आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्याचा आवाज बाहेर जाऊच शकत नाही. मी पोलिसांना आग्रह करणार आहे, जर बाहेरच्या लोकांना ऐकवण्यासाठी
त्या भोंग्याचा उपयोगासाठी परवानगी दिली तर किरीट तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करणार. यात आणखी म्हटलंय त्या मशिदीने स्वतः त्याच्या ध्वनीचं मोजमाप घेण्याचं मशीन बसवावं लागणार. आणि एकदा, दोनदा, तीनदा जर नियम भंग झाला तर पहिले 1 लाख रुपये दंड आणि आणखीन झाला तर 3 वर्षाची सजा. महाराष्ट्राच्या जनतेला आता अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत गोंगाट पासून आता मुक्त करण्याचं काम जे देवेंद्र फडणवीस सरकार करीत आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो. सर, हिंदीमध्ये. हिंदुस्तान में पहली बार मस्जिद, अनधिकृत मस्जिद, अधिकृत लाउडस्पीकर, अनधिकृत लाउडस्पीकर, इससे जो हिंदुस्तान की जनता को, मुंबई महाराष्ट्र की जनता को जो गए अनेक साल भुगतना पड़ रहा है, उसके खिलाफ हमने मुहिम छेड़ी थी. गत 4 महीने में लगभग 100 मस्जिद और इस प्रकार के क्षेत्र की मैंने मुलाकात की. 70% मस्जिद अनधिकृत है या उसके ऊपर लगे हुए लाउडस्पीकर अनधिकृत है. अब देवेंद्र फडणवीस सरकार ने इस संबंध में एक कड़ी नियमावली प्रसिद्ध की है. कोई भी अनधिकृत मस्जिद के ऊपर लाउडस्पीकर की परमिशन नहीं मिलेगी. मस्जिद के ऊपर अगर लाउडस्पीकर लगाया है, परमिशन लेनी पड़ेगी और उसका आवाज सिर्फ उस मस्जिद तक मर्यादित. मुंबई उच्च न्यायालय ने भी संबंध में निर्णय दिया है कि कोई भी अनधिकृत इमारत के ऊपर, आजकल मुंबई महाराष्ट्र में मस्जिद के नाम पे बड़े प्रमाण में लैंड जिहाद हो रहा है, अब वो खत्म होगा. मैंने जो मुंबई का स्टडी किया तो 7,000 लाउडस्पीकर में से सिर्फ 1200 लाउडस्पीकर की परमिशन है. अब आज से आदेश दिया गया है कि महाराष्ट्र की पुलिस ने अपने क्षेत्र के सभी मस्जिद, अधिकृत अनधिकृत, उसका सर्वे करना पड़ेगा, लाउडस्पीकर का सर्वे करना पड़ेगा. अब ध्वनि प्रदूषण का मशीन भी मस्जिद में खुद लगाना पड़ेगा. और मस्जिद हो या अन्य धार्मिक स्थल के नाम से भी कोई ये करेगा तो उसके ऊपर भी प्रतिबंध रहेगा. 1 बार, 2 बार, 3 बार नियम भंग हुआ तो 1 लाख रुपया पेनल्टी, और उससे ज्यादा हुआ तो वो बजाने वाले को 3 साल की सजा. मैं देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करता हूं कि महाराष्ट्र की जनता अब ये जो लाउडस्पीकर के द्वारा जो एक माफियागिरी चल रही है वो समाप्त होगी. मतलब दूसरा